नमस्कार. आम्ही पण इथे एकत्रच राहतोय ना. तू बेडवर झोपलीयस म्हणून मी तिला असं म्हटलंय. अंकिता, ठीक आहे. रोहन, उद्या सकाळीच तू आपल्या बाजूची भिंत आणि छप्पर नीट करून घे. कसे बसे ते सगळे झोपून जातात, पण दुसऱ्या दिवशी अंकिता तिच्या बाजूची भिंत आणि छप्पर नीट करून घेते. त्याबरोबरच ती रंगही देऊन घेते. अंकिता, अगं तू काम करूनच घेत होतीस तर सगळ्यात छप्परची दुरुस्ती करायची ना. पैसे काही झाडाला लागत नाहीत. माझा नवरा दिवसभर काम करतो आणि मी त्याचा पैसा तुमच्यासाठी खर्च करू? असू दे आई, तुम्ही हिला काही बोलू नका. हिच्या बोलण्यावरूनच कळतं हिला आपल्या गरिबांचा किती तिटकारा आहे ते. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस येतो आणि रात्री अंकिता आरामात झोपते. पण इकडे रेखाच्या बाजूला पाणी गळत असल्यामुळे ती नीट झोपू शकली नाही. अहो, आज जरा जास्तच पाणी गळतंय या बाजूला. आपण असे झोपू शकणार नाही. तू काळजी करू नको.